नमस्कार. आपण आज एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. घरात उरलेले पाव आणि काही साधे मसाले वापरून तयार होणारी ही चटपटीत आणि खूप चविष्ट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग बनवूया आपण स्पेशल चटपटीत तवा पाव मिक्स. एक कांदा कट करून घेतला मी. टोमॅटो आहे तो पण कट करून घेतला बारीक. तुम्ही बघू शकता टोमॅटो देखील मी बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर मी गॅस पेटवून कढई ठेवली गॅसवर. त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर मी कांदा कट केलेला तो टाकला. हिरवी मिरची लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेतली. कांदा आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ती परतून घेतली. त्यानंतर कांदा टोमॅटो आहे तो देखील टाकून घेतला. तो मिक्स केला आणि थोडंसं मीठ टाकून मी झाकण ठेवलं त्यावर. म्हणजे कांदा टोमॅटो आपला सॉफ्ट होतो आणि त्यातलं पाणी निघून जातं. मी टिप्स टाकते शॉर्ट्सला, त्या पण नक्की बघा, उपयोगी आहे त्या पण टिप्स. नक्की बघत जा तुम्ही पण. आणि मी रेसिपी करताना देखील टिप्स सांगते, त्या पण बघा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनी आपण झाकण काढून घेतलं. त्यातलं पाणी देखील हे झालं आणि कांदा टोमॅटो आहे तो देखील सॉफ्ट झाला आहे. त्यात मी हळद टाकून घेतली. धना पावडर टाकली. लाल मिरची पावडर टाकली. हिंग टाकला. थोडा गरम मसाला टाकला. पावभाजी मसाला आहे ना तो देखील टाकून घेतला मी त्यात. आणि शिमला मिरची मी बारीक कट करून घेतली ती देखील टाकून घेतली. आणि हे सर्व मी मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडं पाणी टाकून घेतलं मी त्यात. आणि चवीनुसार मी मीठ टाकलं. आणि आपल्या घरात राहिलेले पाव असतात ना, शिल्लक राहिलेले पाव, तर ते मी कट करून घेतले आणि ते देखील मी त्यात मिक्स करून घेतले सर्व टाकून. तुम्ही बघू शकता मिक्स केले मी पाव. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आपण पावभाजी खातो ना त्याचाच फ्लेवर येतो त्याला. नक्की ट्राय करा तुम्ही. कधी जर आपल्याला पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर नक्की हे ट्राय करून बघा. हे सर्व मिक्स झाल्यानंतर वरतून गार्निशिंगला मी कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही यात बटर देखील टाकू शकता. बटरनी पण छान फ्लेवर येतो. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कोण कुठून बघतं ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पावभाजीचाच फ्लेवर येतो त्याला. पावभाजी खाल्ल्याचंच हे फील येतं. नक्की ट्राय करून बघा. आणि अगदी झटपट होणारी आहे, जास्त वेळ पण नाही लागत. त्यानंतर थोडं लिंबू पिळून घ्यायचं.